हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 90व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकाचा विचार करायला सुरुवात केलेली आहे। अश्रद्धधानां पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्यम मा निवर्तते मृत्यू संसार वर्तमनी। श्लोक एक वेगळ्या पद्धतीचा माऊली वापरतात। एक धार्मिक धर्मस्वरूपाचं ते परमात्म्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानावर श्रद्धा न ठेवणारे जे असतात ते लोक जे आहेत ते लोक मला प्राप्त होत नाहीत। दुसरी गोष्ट, ते मृत्यू संसारामध्ये गटांगळ्या खातात किंवा इकडून तिकडे फिरत राहतात। त्याचं वर्णन माऊलीने एक 5-7 ओव्यामधून केलेलं आहे। दृष्टांत चांगले दिलेले आहेत। म्हणूनच काल आपण विचार केला होता की या श्लोकाचा, या ओव्यांचा अतिशय गंभीरपणाने सगळ्याच 90व्या अध्यायाचा, पण ह्या विशेष ओव्या आहेत की आपल्या जे कमतरता आहे नेमके काय आहे, आवरण दोष ज्याला आपण म्हणतो, विक्षेप ज्याला आपण म्हणतो, ते नेमके कसे असतात हे माऊलीने अतिशय कुठली वेदांताची किचकट प्रक्रिया न वापरता अत्यंत सुलभ भाषेमध्ये माऊली सांगतात। पहिला दृष्टांत, दुसरा दृष्टांत, तिसरा दृष्टांत, तिन्ही दृष्टांत जे दिलेत त्याचा शेवट पुढे जाऊन केला आहे। त्याच्या पुढे अजून एक दृष्टांत, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची आपत राड परिते अभेरोनी गोचिड अशुद्ध काय शेविषी। आपल्याला ते गोचिड म्हणतात माऊली, म्हणून आपण गंभीरपणाने विचार केला पाहिजे। गोचिडासारखं प्रपंचाचा रस शोषण करायला लागलोय का आपण, आणि त्या प्रपंचाच्या पलीकडे लगेच भगवंताची प्राप्ती होणार आहे। फक्त प्रपंच सोडणाऱ्याला किंवा प्रपंचाचा विचार सोडणाऱ्याला ती प्राप्ती होणार आहे। प्रपंच सोडणं, विषय सोडणं ही गोष्ट इथं अभिप्रेत नाही। तो फक्त विचार आहे, तो विचार सोडावा लागतो, प्रपंचाचा संसाराचा विचार सोडावा लागतो। आणि जेव्हा विचारता निरसले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी। असंच होतं, त्याची व्यावृत्ती एकदा झाली प्रकृतीची, विषयांची आणि प्रपंचाची, की आपोआप असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपोआप प्राप्त होतं, भगवंताचं दर्शन होतं। कर्मानं जा, भक्तीनं जा किंवा ज्ञानानं द्या, कोणत्याही मार्गानं वाटा सगळ्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या भगवंतापरतच घेऊन जातात। माझ्या शांतीचा विचार करतात शास्त्र, माझ्या तृप्तीचा विचार शास्त्र करतं, मला सुख मिळावं अशी इच्छा आहे संतांची आणि शास्त्राची। फक्त आपणच त्याच्या समोर उभा राहत नाही, सुखाला सन्मुख होत नाही, आपणच भगवंताला सन्मुख होत नाही, संतांच्या सांगण्याकडे तोंड फिरवतो आपण। आणि म्हणूनच आपल्याला वाट्याला हे कायमस्वरूपाचं दुःख आलेलं आहे। आणि म्हणून इथं माऊली बोलतात, हे दूध जे आहे ते पवित्र गोड आहे, जसं ज्ञान पवित्र आहे, जसं ज्ञान गोड आहे, नाम गोड आहे, नाम गोड पुरे गोड सकळही। कालच्या परवाच्या चिंतनामध्ये आपण हा अभंग पाहिला होता तुकोबांचा। हे गोड आहे सगळं, आणि कुठं आहे ते जवळच आहे, अगदी लांब नाही आहे। फक्त आवरण घालवणं, पासे त्वचेची या पदरा आड। पण ते काय करतात, माझ्यासारखी जी लोक आहेत, जीव आहेत, हे पामर विषयी आहेत, ते काय करतात की त्या सगळ्याचा अव्यय करतात। परिते अव्यय ऋणी गोचिड, अव्यय म्हणजे दुर्लक्ष करतात, तिकडे पाहतच नाही। अशुद्ध काय शेविषी, हे अशुद्ध प्रपंचाचा रस चाकायला सुरुवात केलेली आहे। किती वाईट गोष्ट आहे बघा आपल्यासाठी, किती वाईट स्थितीमध्ये आपण भोगतो।
म्हणजे माझा माझा वारसा माझा माझा वडील श्रीमंत आहे आणि त्या श्रीमंती असताना सुद्धा एखाद्या मुलानं भिक्षा मागत रस्त्याने फिरावं तर त्या वडिलाला काय वाटत असेल. आता वाटायला वडिलांनी फक्त एकच सांगितलेलं आहे, तुला ते सहजासहजी प्राप्त होणार नाही, पण त्या पेटीचं झाकण तरी उघड रे बाबा, आणि झाकण उघडून तरी बघ, तेवढं तरी तू काय कर, प्रयत्न कर. प्रयत्न बाकी काही नाही आहे, ते पेटीचं झाकण उघडायचं आहे. काय तिथं आणून ठेवायचं नाही त्या पेटीमध्ये. तसं पाशे त्वचेच या पदरा आड परिते अभेरुनी गोचिड. माझ्यासारखे गोचिडी जे आहेत जीव, जे अवेर करतात आणि दुःखामध्ये तळमळत पडत असतात. सुखाचा इकडं एक मोठाच्या मोठा असा बगीचा असताना सुद्धा आणि दुःखाच्या या अगदी शोकाच्या मोहाच्या वाटेनं जातात आणि वाटेला यायला दुःख भोगत असतात. काही जण म्हणतात हे असं असतेच, ते भोगायचं असते असेही म्हणतात. आम्हीच म्हणतोय असं नाही, हे असतेच, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात का आहे याचा विचार मात्र कधी केला नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणताना तुकोबा ज्ञानोबा माऊलींच्या आयुष्यात का नाही ते दुःख, कुठल्या संतांच्या मार्गात हे दुःख का येत नाही, माझ्याच वारक्त्याला हे दुःख का आलं. अवेरुनी गोचिड, ते दूध आहे त्याचा अवेर करून तो गोचिड अशुद्ध रक्त सेवन करतो. अशुद्ध काय सेविती. दुसरा दृष्टांत आत्ता आणि जबर जसं त्याच्यावरचा, का कमलकंदा आणि दरदुरी. आता जरा बेडकाचा विचार सांगितलाय बघा. कमलकंदा म्हणजे कमळाचं फूल, दरदूर म्हणजे बेडूक. कमलकंदा आणि दरदुरी दोन गोष्टी आहेत एकत्र. नांदणूक एकीची घरी एका ठिकाणीच राहतात. कमळ पण त्या पाण्यात असतं आणि बेडूक पण त्या पाण्यात असतो. परंतु पराग सेवी जे भ्रमरी येरा चिखलची उरे. पराग तिसरा एक दिलाय बघा रूपक केलेलीचं. पराकोन भ्रमर जो असतो तो भ्रमर काय करतो, त्या कमळाच्या फुलातला मकरंद जो आहे तो मकरंद घेऊन जातो. आणि येरा चिखल चिवरे. येरा म्हणजे त्या बेडकाला फक्त चिखलच खायला लागतो, दुसरं काही नाही. कमळाला कंद आणि बेडूक या दोघांची राहणे एकाच चिखलरूपी घरात असते. परंतु दूरच्या भ्रमरांनी कमलातील सुगंधी परागाचे सेवन करावे आणि जवळच्या बेडकाकरता मात्र चिखलच उरावा, हे आश्चर्य आहे, असं खंदारकर महाराज त्याचं भाषांतर या ओवीचं करतात. दोन्ही ओव्या विचारात घेतल्या, वरची सुद्धा ओवी घेतली तर ह्या वरच्या ओवीत आणि ह्या ओवीत फारसा फरक नाही. बरं काय, दृष्टांत देताना वरती दिला आहे तो गोचिडाचा दिलेला आहे आणि दुधाचा दिलेला आहे. दूध आणि गोचिड म्हणजे ज्ञान आणि जीव, आत्मा आणि जीव याचं वर्णन केलेलं आहे. इथं आता वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन कुणासाठी आहे बघा. कमळ हा आत्मा आहे, हा कमळातला पराग हा आत्मा आहे आणि बेडूक हा जीव आहे. आता भ्रमर कोण आहे मग? संत आहेत, संत महात्मे आहेत, माझे सद्गुरू आहेत. ते काय करतात, ते पराग घेऊन जातात. आमच्या जवळच आहे, आम्हीच इथं बसलोय. म्हणजे एखादी गोष्ट आपण काहीतरी करत राहावं आणि एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने यावं आणि त्यातला तो महत्वाचा जो भाग आहे तो घेऊन जावा, तसाच प्रकार या ठिकाणी घडतो. कमलकंदानी दरदुरी. का कमलकंदानी? का म्हणजे किंवा का कमलकंदानी दरदुरी. किंवा दुसरं उदाहरण सांगतो, बेडूक आणि कमळ नांदणूक एकेची घरी, एकाच घरामध्ये म्हणजे एकाच तलावामध्ये राहत असतात. कमळाचा कंद आणि बेडूक एकाच ठिकाणावरती, पण पराग सेवनाचं काम बाहेरून येणारा एका परका भुंगा जो आहे तो घेऊन जातो. बेडकाला काय मिळते मग? बेडूक आपल्या चिखलामध्येच तो समाधान मानत असतो. तसा जीव प्रपंचाशी झुंजण्यामध्येच आणि त्यातून येणाऱ्या दुःखांचा भोग घेण्यामध्येच समाधान मानत असतो. आता दुःखात कसं समाधान हो असते, पण एकदमच नाचार झालेले आम्ही जीव आहोत. एकदमच काय झालेलं आपल्याला आपल्या स्वाभिमानाचं विचार नाही, तर तो स्वाभिमान म्हणजे स्वचा अभिमान, म्हणजे मी जो आत्मा आहे त्या आत्म्याचा जो प्रकाश आहे त्याच्याबद्दल मोठेपणा माझ्याकडे नाही. मी भगवंताचं लेकरू आहे हा मोठा अभिमान आहे, तोच धरला पाहिजे. पण मी करता आहे, मी भोगता आहे असला फुटकळ अभिमान धरून जातो. मी देव आहे, मी बाप आहे, मी आई आहे असले नको ते अभिमान जवळ बाळगतो. पण मी भगवंताचा लेकरू आहे, मी स्वतः आत्मा आहे, तोच आत्मा मीच आहे असा अभिमान मात्र धरतच नाही. अभिमान धरायला आहे त्याचा पत्ता तरी लागला पाहिजे ना.
म्हणून इथं दृष्टांत देताना विषय सेवनाच्या नादामध्ये आपला ब्रह्मानंद अनुभवता येत नाही. हा चिखल खाणारा बेडूक, त्याला परागाचा पत्ताच नाही. फार महत्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे. इथे एक म्हणजे सांगितलेलं आहे विक्षेप सांगितलेला आहे, मल सांगितलेला आहे, मन विक्षेप आणि आवरण सुद्धा सांगितलेला आहे. तो पराग आहे ना, तो झाकलेला आहे, दिसत नाही. कमळ मात्र त्याच्याजवळच असतो. ते रोज कमळाला पाहतो. कमळाच्या देठाशीच आहे तो. कमल कंद, कंद शब्द त्यासाठीच वापरला आहे. कंद म्हणजे खालचा बुंदा जो असतो ना, तो बुंदा कमळाचा. त्या बुंद्याला चिखलच असतो सगळा. वर कमळ आहे पण खाली चिखल आहे. पण खालच्या चिखलाचाच आस्वाद हा घेतो ना. तसं मी खालच्या थरावर राहतो. प्रपंच हा थर्ड ग्रेड आहे. अक्षय खालची पायरी आहे ती, आणि त्या खालच्याच पायरीवर बसून मी समाधान मिळवतो. कुणाची निंदा कर, कुणाची दोष बघ, कुणाला हे काहीतरी कर, कुठेतरी धनसंपत्ती नको असलेली जास्तीत जास्त गोळा करत बस आणि त्याची चिंता करत बस. ही खालच्या पायरीवरचे व्यवसाय आपले आहेत, आणि त्यामुळे आपण तेच करत बसतो सारखं. त्याच्या वरच्या पायरीवर जायला पाहिजे, कमळाकडे बघायला पाहिजे, आणि कमळामध्ये असणाऱ्या परागाकडे लक्ष केलं पाहिजे. आता कमळ दिसेल पण पराग दिसत नाही. मी आता देहरूपाने दिसतोयच ना मला, पण देहात असणारा आत्मा मला कुठं आहे? अप्राप्त आहे. कारण काय? मला त्याचं ज्ञानच नाही. बेडकाचा मूळ मुद्दा आहे, बेडूक म्हणजे एक त्या चिखलामध्ये समाधान मानतो. दुसरी गोष्ट, ते ज्ञान कुठं आहे किंवा मकरंद कुठं आहे याचा त्याला पत्ताच नाही. किंवा मकरंद खावा, सेवन करावा अशी त्याची इच्छाच नाही. काहीतरी लागू केलं पाहिजे आपण. म्हणून जीव आणि आत्मा एके ठिकाणी अगदी जवळ आहे. जसा कमळाचं फूल आणि बेडूक एका ठिकाणीच आहे. पण जीव काय करतो? इकडे वळायचं, भगवंताकडे वळायच्या अगोदर संसाराकडे वळतो. तिथंच आहे ना बरं काय, तो तिथंच आहे. फक्त तो त्याच मुख जे आहे ती संसाराकडे आहे. म्हणून जीवाला आपल्याला ब्रह्मत्व आहे हे कळतच नाही. आपण ब्रह्म आहोत हे कळतच नाही. कारण भगवंताचं मोठेपण त्याला माहीत नसतं. बेडकाला जसं परागाचं महात्म्य माहीत नाही, तसं मला सुद्धा या संसारामध्येच असणारा आणि फक्त न दिसणारा, तो न दिसणारा असा पराग मलाही कळत नाही. आणि तो पराग म्हणजे ज्ञान आहे, परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान मला होत नाही. चिखल म्हणजे हा संसार आहे, टाकाऊ आहे, पण कळतच नाही ना. किती केलं तर तिथं ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना, का शत जर्जर नावे, रिहुनी केवी निवांत व्हावे, कैशेनी उघडी असावे शस्त्रवर्षी. अजून ओव्या पुढे आपण बघणार आहोत 9व्या अध्यायातल्या ओव्या. का शतजर्जर नावे, शतजर्जर म्हणजे हजारो छिद्र पडलेली नाव घेऊन मी बाहेर पडलो, आणि मी म्हणतो आता निवांत प्रवास मी त्या पाण्यातून नावेतून करणार आहे. नाव कशी आहे? हजारो छिद्र असलेली नाव, आणि म्हणे मी निवांत प्रवास करणार आहे. काय दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. तसं मला कळतच नाही. हा टाकाऊ आहे. ग्राह्य काय आहे आणि त्याज्य काय आहे याचा सारासार विचार जो आहे तो कधी केलेलाच नाही मी. जर शांतपणे बसून जर करायला लागलो तर हे नातलग जे आहेत किंवा ही माझी प्रॉपर्टी जी आहे, माझी जी पदं आहेत, ही सगळी जायला लागल्यात आमच्या समोर. दिसतात जात्याने, पण दिसतात तरी सुद्धा खरी वाटायला लागतात. मग ह्याला मूर्खपणा म्हणायचं की काय म्हणायचं? ढेकणानं भरलेला खोट आहे आणि त्याच्या म्हणे मी शांतपणे झोपणार आहे. तुकोबांचा दृष्टांत. तुकोबा म्हणतात ढेकणाची या बाजी सुखाची कल्पना, मूर्खत्व वचनाई उपाय. मूर्खपणा आहे सगळा तो. पण मूर्खपणा आहे हे संत सांगत असताना सुद्धा मी शहाणा होत नाही. म्हणजे अक्कल नाही अशी नाही बरं काय. संत काय म्हणतात बघा, अक्कल नाही अशी नाही माणसाला, अक्कल आहे पण त्या अक्कल वापरत नाही किंवा ते कळत नाही असा मुद्दा त्यातला आहे. आणि किंवा कळलेलं आहे ते वळवत नाही. कुणाला कळत नाही सांगा? संसार दुःख रूप आहे, कुणाला कळत नाही. आश्चर्य की रे, तरी पण सोडावं असं वाटत नाही. आश्चर्य आहे. आणि आपल्या जवळ असणारा आत्मा रोज मी जो माझ्याबरोबर वाहून येतो किंवा तो मला माझ्याबरोबर घेऊन जात असतो, रोज माझ्याबरोबर जो आहे अगदी जवळ आहे, त्याचा मला पत्ता नाही. आणखीन एक आश्चर्य की नाही, संसार दुःख रूप आहे पण संसार सोडायला पाहिजे असं म्हणणारी खूप मंडळी आहे, पण सोडला कोणीच नाही. हे आश्चर्य आहे ना. संतांनी तेवढा सोडला. ज्यांनी सोडला त्यांना संसार सोडल्यामुळं सुख प्राप्त झालं. आम्ही तो त्यातला रस चाकत बसतो. त्या चिखलामध्येच मजा वाटते. चिखलच आवडतो आपल्याला. त्यामुळे जीवरूपी बेडूक जो आहे
ते हृदयरूपी कमळातील आत्मानंद रूपी पराग जो आहे तो सेवन न करता विषयाचा चिखल खातो. कुठं आहे भगवंत? जीवरूपी बेडूक किंवा तो दर्दूर ज्याला आपण म्हणलो तो कुठं? हृदयरूपी कमळामध्ये आत्मानंद रूपी पराग आहे. आत्मानंद जो आहे त्याला पराग म्हटलेला आहे. आणि तो कुठं आहे? तर हृदयरूपी ह्या अंतःकरणामध्येच आहे. पण त्याचं सेवन न करता विषयाचा चिखलच तो खातो. म्हणून कमळ आणि त्यातली पराग पवित्र गोष्ट मानलेली आहे बरं काय. कमळाला पवित्र गोष्ट मानतात. विशेष करून देवपूजेमध्ये त्याला महत्वाचं स्थान आहे. का दृष्टांत दिला हे त्याच्या पाठिंबाचं कारण आहे. म्हणजे उगीच आपला द्यायचा, कदाचित माऊलीला दिसलं वाटते तलावामध्ये बेडूक आणि कमळाचं फुल आणि म्हणून दृष्टांत सुचलाय. नाही, कमळ आणि मध ही जी पवित्र गोष्टी आहेत दोन्ही, गोड आणि पवित्र. वरती दूध पवित्र आणि गोड, आणि इथं पण पवित्र गोड म्हटलं नाही, पण पवित्र आहे कमळ आणि गोड आहे मकरंद. म्हणजे पवित्र आणि गोडच ना. म्हणजे कुणाला नाव दिलं हे? कशाबद्दल वापरला? तर ज्ञानाला म्हटलेलं आहे. ज्ञानासारखं पवित्र, ज्ञानासारखं गोड दुसरं अविट सुख म्हणतात त्याला. हे ब्रह्मरस गोडी जे अशी पावली, हे शब्द तुकोबांचे आहे. हे ब्रह्मरस कुणाला प्राप्त होतो? तर ज्यानं संसाराकडं दुर्लक्ष केलं, अवेर केला संसाराचा. पण आम्ही अवेर कशाचा करतो? अवेरुनी बसतो आपण, अवेरुनी अशुद्ध. काय अवेरुनी ते दूध आणि पवित्र गोड वरच्या ओळीमध्ये वापरलेला आहे, आणि अशुद्ध असलेले रक्त पितो. इथं अशुद्ध काय वापरलंय? तर चिखल वापरलाय, विषयांचा चिखल. आणि इकडं रक्ताला विषय म्हटलेला आहे आणि इथं चिखलाला विषय म्हटलेला आहे. वरची ओळी पण बघायची आणि खालच्या ओळीचा पण विचार करायचा. थोडासा विचार आपण करत बसलो ना, आपल्यालाही आणखीन काहीतरी सुचत जाईल. माऊलींची खुबीच आहे ते. जो बघेल त्याला नवीन नित्य इतर नव्हे, त्याला शब्दच वापरलाय माऊलीने. हे तत्व कसं, गीता तत्व कसं आहे? नित्य नूतन आहे. आणि पार्वती मातेला भगवंत म्हणतात, भगवान शंकर म्हणतात की तुझ्यासारखं आहे ते, नित्य नूतन आहे. जैसे तुझे काय वर्णन आहे, आपण पहिल्या अध्यायात बघितली होती ती. ठीक आहे. तर कमळ आणि पराग हे दोन शब्द वापरताना विचारपूर्वक वापरलेले आहेत. कारण यामध्ये पावित्र्य दाखवायचं आहे माऊलींना आणि चिखलामधली अशुद्धता दाखवायची आहे. अगोदर रक्तातली अशुद्धता दाखवली आणि पावित्र्य दाखवलं ते दुधातलं दाखवलं, आणि आता इथं मात्र पावित्र्य दाखवलं ते कमळ आणि कमळाच्या परागामधचं दाखवलं, आणि अशुद्धता जी दाखवली ती चिखलासाठी दाखवली. बेडूक हा शब्द आमच्यासाठी वापरलेला आहे. बेडूक आम्ही आहोत, गोचिड आम्ही आहोत, आणि म्हणूनच आपल्याला रक्त सेवन करूसं वाटतं आणि चिखल खावासा वाटतो. सारखा चिखलच आहे. कोण अपमान करतंय, कोण काय करतंय, कोण हिणवत असतं, आजारपणाला तोंड द्यावं लागतं, सारखं जन्माला यावं लागतं. जन्माचं दुःख, मरणाचं दुःख, व्याधींचं दुःख, जरायचं दुःख, 4 दुःख पाठच सोडत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोष आणि दर्शन. 13वा अध्याय आपल्याला सांगतो. सगळीकडे दुःखाचे सगळ्या प्रकार आहेत. विचार करण्यासारखे मुद्दे आहेत त्या 13व्या अध्यायाच्या त्या श्लोकावरती. मला वाटते 6वा-7वा श्लोक असेल तो. त्या श्लोकावरती जे भाष्य केले माऊलींनी 100-150 ओव्या वापरले त्याच्यावरती. काय स्थिती असते आपली, तरी सुद्धा आम्ही शहाणे होत नाही. आणि शहाणं होणं म्हणजे भगवंताला सन्मुख होणं आहे. शहाणं होणं म्हणजे संत आणि सद्गुरू सांगतात, शास्त्र सांगतंय ते तंतोतंत पाळणं आहे. पण मला शहाणपणच येत नाही. किती वेळा शिकवलं संतांनी तरी सुद्धा शहाणपण येत नाही. त्यामुळं भ्रमर काय करतो, बाहेरून येणारा भ्रमर आहे तो भ्रमर येतो आणि घेऊन जातो. ज्यानं खरंच त्याचा त्याग केलेला आहे आणि ज्याला खरंच कळते कुठं आहे, भ्रमरालाच कळते पराग कुठं आहे, अन्यांना ते कळणारच नाही. बरोबर येतात आणि ते घेऊन जातात. आम्ही फक्त त्यांच्याकडे टकामका बेडकासारखं बघत असतो. तसे संतांनी उचललं ते आमच्यासाठी खुलं आहे, घ्या म्हणतात ते. काय भ्रमरालाच मिळतोय आणि आम्हाला मिळत नाही? म्हणजे भ्रमर फक्त घेऊन जातो, दुसऱ्याला मिळत नाही का? त्यातला मध मिळू शकतो, पण दुसऱ्याला अक्कल नको काय? बेडकाला कळतंय का तो मध कसा आहे, तो चाकावा कसा? काहीच नाही. तशी स्थितीच त्याची आहे आणि त्यामुळे त्याची इच्छाच नाही तशी. त्याला चिखल आवडतोय. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे चिखल आवडतोय आणि दुसरी गोष्ट ते पराग किंवा तो मध खाण्याची इच्छा नाही.
दोन गोष्टी आहेत. माझंही तसंच आहे. मला संसार आवडतो, प्रपंच आवडतो आणि देव आवडत नाही. दोन गोष्टी आहेत त्यामध्ये. मला देवही आवडत नाही आणि प्रपंच खूप आवडतो. एकमेकाला कॉन्ट्रास्ट असणाऱ्या दोन्ही गोष्टी माझ्याजवळ आहेत. मग मला सुखाची प्राप्ती होईल का? म्हणून म्हणतात का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकाची घरी. एकाच घरामध्ये एकाच स्थानामध्ये ते राहत असतात. पूर्वी कीर्तनात ऐकलेलं एका भुंग्याची कथा आहे. ती भुंगा असतो, तो भ्रमर असतो. हा भ्रमर नव्हे बरं काय, हा भ्रमर संतांना उद्देशून वापरलेला शब्द आहे. हा भ्रमर एक आहे ना, तो जीवाला शब्द वापरलेला आहे. कीर्तनात कथा सांगितली जायची, त्या असा एखादा प्रसंग सांगितला जाता की भ्रमर एक आहे की त्याला कशी नाही काय वाईट सवय लागली, तो शेणावरच बसायचा आणि शेणामध्ये असलेला रस जो आहे तो रसच सेवन करायचा. कायमची सवयच लागली त्याला. आणि हे करत असताना काही दिवस निघून जातात आणि त्याचे काही नातलग भ्रमर जे दुसरे आहेत ते येतात आणि बघतात तर हा काय करतोय, तर हा शेणावर बसतो आणि शेणातला रस पितो. याला कसं काही कळत नाही. कदाचित त्याला माहिती नसेल म्हणून इतर भुंगे त्याला काय करतात, त्या भ्रमराला सांगितलं आपल्या साथीतले सगळे जे आहेत ते फुलातला मध खातात, शेणातलं रस खात नाही, असं समजावून सांगितलं. त्याला थोडं थोडं पटलं. एवढे सगळे नातलग सांगतात तर तो म्हणला मध जो आहे तो शेणाच्या रसासारखा स्वादिष्ट असतो. काय विचारतोय प्रश्न बघा त्याला. तो आपल्या नातलगाने विचारतो, तो मध जो तुम्ही म्हणताय फुलात असणारा तो शेणाच्या रसापेक्षा स्वादिष्ट असतोय काय? आता त्यानं कधीच न खाल्ल्यामुळं त्याला शेणच आवडत असतं. ते म्हणजे होय. अरे स्वादिष्ट काय, तर ते पवित्र आहे, गोड आहे, स्वादिष्ट आहे. होय काय? मग ते म्हणजे चल तुला दाखवतो प्रत्यक्षातच. नाही होय नाही होय म्हणजे हा बिचारा तयार झाला. पण काय केलं, त्याला घेऊन जातात. पण जाताना तो भ्रमर काय करतो, आपल्या छोट्या पंखाखाली छोटासा शेणाचा एक गोळा जो आहे तो घेतो आणि पंखाखाली घेऊन जातो. आणि त्याने शेणात काय करतो, तो शेण गोळा घेतो आणि त्या फुलावर बसतो. आणि त्या फुलावर शेण गोळा ठेवून त्या शेणगोळ्याच्या द्वारे फुलातला मध चाकण्याचा प्रयत्न करतो. बघा, त्याला खात्री नाही की तिथं खरंच मध सापडेल आणि त्या मधाला स्वादिष्टता, चव आहे, गोड आहे, पवित्र आहे. त्याला माहित नाही. पण तो काय करतो, त्या फुलावरती मधावरती शेणाचा गोळा ठेवतो आणि मग त्यावरती बसतो. म्हणजे त्याला वाटते चुकून आहे की नाही आपण शेणच खावं असं त्यानं. आता ह्या शेण गोळा फुलावर ठेवला जातो आणि आस्वाद घेऊन आला आणि तो त्याला त्याच्याकडे बघितलं त्या नातलगाने, अरे एवढ्या लांबून तुला आम्ही दाखवायला आणलं, परत तू शेणच घेऊन आलास काय? तू शेण खाणाराच आहेस, तुला मधाची चव काय करणार आहे? असे नातलग चिडून बोलले. आमच्यावर तशीच परिस्थिती येते. हे नातलग ज्याला आपण म्हणतो ते आप्त आहेत. आप्त कोण? संत मंडळी. गोरोबा, चोखोबा, नामदेव महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात. आता हे सगळं सांगत असतील, समर्थ सांगतात आपल्याला की तू असा शेणाच्या गोळ्यावर बसू नको. अरे या शेणाच्या गोळ्यापेक्षा फुलातला मकरंद अतिशय श्रेष्ठ आहे आणि तुला मी दाखवतो. पण घेऊन गेलेत म्हणजे अनुग्रह घेतला तरी पण शेणाचा गोळाच खातो. विचार आहे. म्हणजे घेऊन गेले, फुल दाखवलं, मध इथं आहे म्हणून सांगितलं, फक्त खायचं काम तू कर. पण ते सुद्धा त्याने केलं नाही. तर त्याने काय केलं, आहे तो गोळा, शेणाचा गोळाच आपल्याबरोबर घेऊन गेला. जाताना प्रपंचच घेऊन जायचं. मठामध्ये जाऊ दे, नाहीतर आणखी मंदिरामध्ये जाऊ दे, नाहीतर कुठले 4 धाम फिरू दे, जाताना प्रपंचाचा शेणाचा गोळाच घेऊन जायचं आणि तिथं प्रपंचाचा शेणाचा गोळा ठेवायचा मध्ये आणि बाजूला असणारा तो मध आहे तो फक्त निरखायचा किंवा पाहायचा, त्याचा आस्वाद घेता येत नाही, कारण शेणच पाहिजे असतं ना मध्ये. कुठल्या वारीला गेल्या प्रपंच बोलायला राहतात काय बघा माणसं. पंढरपूरच्या बारेमध्ये कोण उभा राहिले असतील ते त्यांना ठाऊक आहे बघा, काय विषय लोकांची चालू असतात. ती 4, 5, 6 तासाचं दर्शन होत नाही लवकर, उभा राहून जायला लागते. पण जाताना, चालत जाताना बोलत असतात काय माणसं बघा, बोलणारी माणसं बघायची. वारकरी मंडळी, बिगर वारकरी कोण असतील ते बघतं, तर सगळं प्रपंचच बोलत असतात. तुमचा अनुभव वेगळा असला तर ठीक आहे, पण माझ्या अनुभवात तरी असं आहे की बोलताना प्रपंचच बघत बसतील. रामकृष्ण हरी म्हणत जाणार नाही. 4-5 तास मिळालेत मला रामकृष्ण हरी म्हणावं,
हे हरिपाठाचे 27 अभंग मुखोद्गत होतात का बघूया 4-5 तासामध्ये, असं नाही म्हणत. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय वाचत 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 त्या बारीतून जावं असं नाही म्हणत. भगवद्गीतेचं एक पारायण तरी या 2-3 तासामध्ये होईल तर होईल तेवढं करूया आपण. विष्णू सहस्त्रनाम समजा एका 10-11 वेळा होत असेल बारीमध्ये तर होते का बघूया. पण नाही, शेणाचा गोळाच बरोबर. तुमच्या त्या अमक्यांचं लग्न झाले की नाही हो, तुम्ही ते प्लॉट घेतला, त्याला कुठं काय ते आहे काय, तिथं घर बांधले का हो, पुन्हा घर वाढवलं काय हो, आणखीन काय खरेदी केलं काय हो, शेअर बाजाराची उलटा पलट काय आहे हो, ह्या चर्चा त्या बारीमध्ये बसून असतात. मग या भुंग्यापेक्षा हे जो भ्रमर आहे शेणाचा गोळा घेऊन जाणारा, त्याच्यात आणि आपल्यात, या बेडक्यात आणि आपल्यात काय फरक आहे सांगा. की आपल्याला एवढं देवदर्शन सुंदर ते ध्यान उभय विटेवरी एवढं सगळं दर्शनाला उभा असतो तरी सुद्धा आपल्याला त्याची इच्छा राहत नाही ना. पण मला इच्छाच नाही हो, आणि मला प्रपंचच आवडतो. 2च गोष्टी आहेत माझ्याजवळ. मला ते चांगलं प्राप्त करायची इच्छा नाही, तळमळ नाही, आणि दुसरी गोष्ट प्रपंचातनं मन निघतच नाही, कारण त्याची आवड भलती आहे. भयंकर आवडतो आपल्याला प्रपंच, आणि म्हणून आपल्याला त्या भोगातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. हे सुंदर उदाहरण आहे भ्रमराचं, की ज्याला शेणातलाच रस आवडतो. आम्हालाही प्रपंच रस, विषय रस आवडतो. ब्रह्मरसाचं वावडं आहे आम्हाला. सगळ्या रोगाचा औषध टॉनिक आहे ब्रह्मरस. सगळ्या दुःखावरचा रामबाण उपाय, सकल दुःख निवृत्ती करणारं एक प्रकारचं टॉनिक जो ब्रह्मरस, तो मला घ्यावासा वाटत नाही. तर त्याऐवजी मद्य घ्यावंसं वाटतं, मद्य प्यावंसं वाटतं. आता त्याला कोण काय करणार आहे. दूध पिवसं वाटत नाही, मध प्यावंसा वाटतो. काय ना, याच्यावर उपाय काय असतो. उपाय काही नाही, विचार करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. संत सांगतात त्या मार्गानं डोळे झाकून चालणं. त्याला भले भले अंधश्रद्धा म्हणा, त्याला का डोळे झाकून जायचं आहे ना. पण संतांनी सांगितलंय म्हणून डोळे झाकून जायचं, शास्त्राने सांगितलंय म्हणून डोळे झाकून जायचं, तरच आपल्याला कळेल. म्हणून माऊलींचा दुसरा दृष्टांत दिला. कमलकंदा आणि दरदुरी नांद नको एकची घरी, परिपरागौ सेविजे भ्रमरी येरा चिखलची उरे. येरा हा शब्द इतर सगळ्यांच्या बाबतीत वापरलेला आहे. बेडूक शब्दच आहे. तो बेडूक शब्द काय दाखवतो, सगळे अनंत जीव जे आहेत सृष्टीतले ते येरा चिखलची उरे. इतरांना फक्त दुःखच असणार आहे, इतरांना फक्त चिखल आणि ती दलदल, ते कुचकं असेल, ती त्यातला काय असेल ती घाण, ती सगळी खाऊशी वाटते बेडकासारखी, चांगलं आवडत नाही. पण भ्रमर बाहेरून येतो, भ्रमराला पत्ता असतो आणि म्हणून तो आलेला असतो. तो संतांच्या मार्गाने पत्ता शोधत येतो. त्याला जे मार्गदर्शन सांगितलेलं असतं ना, त्या मार्गाला तो बरोबर जातो. इतर सगळे मार्ग तो डावलतो आणि बरोबर जिथं कमळ आहे, ज्या कमळामध्ये पराग आहे, तिथंच बरोबर तो भ्रमर येत असतो. आणि हा बरेच वर्षापासून तिथं आहे, पण ह्याच्यावर काय परिणाम झालेला नाही. आपण म्हणतोय संत संघाचा परिणाम होतो, पण संत संघाचा परिणाम होईलच अशी गॅरंटी नाही. मात्र बरेच वेळा संत संघाचा परिणाम होईल याची गॅरंटी नाही. आपण म्हणतो बरोबर आहे, ते एका बाजूनं बरोबर आहे, पण तेवढं प्रारब्ध, तेवढी तळमळ असेल तर संत संघ लागू पडतो, पोषक ठरतो, नाहीतर ठरत नाही. कैकेयी माता प्रभू रामचंद्रांच्या सहवासात होती ना. लहानपणापासून तिनं त्यांना खेळवलं, वाढवलं. तो साक्षात परमात्मा त्यांच्या घरामध्ये होता, तरी कैकेयीच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माणच झाली ना. आता एक संत संघ काय झाला म्हणायचा, हा संघ बिघडला ना. आणि बिभीषण, रावणाचा भाऊ बिभीषण, लहानपणापासून रावणाच्या सहवासातच होता ना. पण तरी पण रावणाचे विचार आता आले नाहीत. बिभीषण संत झालेत, महात्मे झालेत. त्याचं कारण आहे की काय, जे व्हायचं आहे त्यासाठी लागणारी तळमळ असावी लागते. ती गोष्ट फार महत्वाची आहे. मग आणखीन एक गोष्ट त्यातली आहे बिभीषणाची. पण बिभीषणाला ती गोष्ट जशी आवडली नाही रावणाची, तसा संघ त्यांना कोणाचा, महाबली हनुमंताचा मिळाला, त्यामुळेही परिणाम झाला. असा कोण आहे तो, की तो श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो. असा संघाचाही परिणाम आहे आणि संघाचा परिणामही होत नाही.
संत संघाचा परिणाम होईल याची खात्री नाही. काही उदाहरणं बघितली तर आपल्या लक्षात येतं. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की जे चिखलातच पडलेले असतात त्यांना चिखलच वाट्याला येतो. जे चिखलाची इच्छा करतात त्यांना चिखल येतो. म्हणजे मृत्यू संसार वर्तमनी, सतत मृत्यूच्या त्या चक्रामध्ये, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सतत फिरत राहतात. तिसरा दृष्टांत, ना तरी, आता अथवा, ना तरी म्हणजे किंवा, अथवा निदैवाच्या परिवरी, म्हणजे एखादा भाग्यहीन आहे, कमनशिबी आहे. परिवरी म्हणजे त्याच्या घरामध्ये. लोह्या रुतल्या आहाती शस्त्रवरी, काय म्हणतात माऊली बघा, लोह्या रुतल्या आहाती शस्त्रवरी. एखाद्या दुर्दैवी पुरुषाच्या घरामध्ये लोह्या रुतल्या आहाती म्हणजे मोहरा पुरलेले आहेत. रुतलेले आहेत म्हणजे पुरलेले आहेत आतमध्ये. रुतलिया आहाती शस्त्रवरी, हजारो मोहरा आतमध्ये मुद्रा, आपण म्हणूया त्या काळातला शब्द आहे, अशा सुवर्ण मुद्रा त्याच्या घरामध्ये पुरलेल्या आहेत. आणि अशा पुरलेल्या घरामध्ये तू काय करतो बा, परी परंतु तेत बैसूनी उपवास करी का दरिद्र जिये. जिये म्हणजे त्याच्यासारखा. कुणासारखा? वरचे जे आहेत तसे. वरचे जे लोक सांगितले ना, बेडूक सांगितला, नंतर गोचित सांगितला, त्याच्यासारखा जिये, त्यांच्यासारखा. काय करतो तर त्याच घरात बसून, त्याला त्या संपत्तीचं ज्ञान जर नसेल तर त्याच घरात बसून जसा तो उपवास करतो किंवा दारिद्र्याचं जीवन जगतो, जसं दारिद्र्याचं जीवन जगत असतो. कारण विषय हाच विषय आवडत असतो ना त्याला, आणि त्यामुळे तो काय करतो, हा वेगळ्या प्रकारचा दृष्टांत आहे बरं का. पहिला वेगळा, दुसरा वेगळा, तिसरा वेगळा, ही खूबी आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या. म्हणून जरा साहित्यिक भाषेत वाङ्मयिक दृष्टीने जर बघायला लागलो आपण ज्ञानेश्वरीकडे ना, तर त्याचे वेगवेगळे अंगल बघायला मिळतात. भक्तीच्या बघा, ज्ञानाच्या बघा, वाङ्मयीन साहित्य, साहित्य म्हणून त्याच्याकडे वाङ्मयी बघा, तर सगळंच बघताना त्यामधले वेगवेगळे अँगल्स आपल्याला बघायला मिळतात. एका दुर्दैवी पुरुषाच्या घरामध्ये हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, पण तेथे बसून तो दारिद्र्याचं जीवन कंटित असतो. आणि त्याला आपल्या त्याच घरामध्ये, म्हणजे जुनं पोळकं घर आहे, तो बिचारा काय करायचा, उठायचा आणि एखादं ताट घ्यायचा आणि भिक्षा मागायला जायचा. भिक्षा मागून घेऊन यायचा, आणि ते पडलेलं घर होतं, जुना वाडा, त्या जुन्या वाड्यामध्ये यायचा, बसायचा, आणि ते बसून त्याचवरती ते शिळं पाके आणलेले भाकरीचे तुकडे, अन्न सेवन करायचा. शिळं कुठं बसत होता तो? माऊली म्हणतात, ज्या ठिकाणी धनाचे अंडे खाली पुरलेले आहेत. पूर्वजांचा वाडा आहे ना तो, त्याचे पूर्वज फार श्रीमंत होते आणि हा भिकाड झाला. माझे पण श्रीमंत संत आहेत, ते वारस मोठा आहे मला सुद्धा. माझे जे पूर्वज आहेत ते ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकोबा आहेत, भगवान शंकराचार्य आहेत, माझे पूर्वज आहेत. हे सगळे आचार्य जे आहेत, सगळे ऋषीमुनी जे आहेत, ते माझे पूर्वज आहेत. आणि त्यांनी ती संपत्तीचे हंडे पुरून ठेवलेले आहेत आता माझ्याजवळ. हे पुरून ठेवलेले हंडे आहेत, पण मी भिकाड आहे. मी काय करतो, या संसाराच्या नांदाला लागून फुटकळ असं धनाचे काहीतरी गोष्टी गुळ्या जमा करत असतो. शिळं झालेलं आहे. धन शिळं असते की नाही? असतंय, कोणीतरी वापरलेलंच असते ना. मग शिळं झालेलं आहे की नाही? ते काय पवित्र असते असेल काय? कारण शिळंच आहे ना. आता हे शिळं झालेलं मी घेऊन येतो आणि त्यामध्ये धन्यता मानतो. आणि ते आणलेलं धन बाहेरून मी कशा मार्गाने आणतोय तो भाग वेगळा. तो आणलेलं धन जे आहे ते मी घरात बसून सगळा विषय सेवन करत असतो. बघा, एक दृष्टांत दिला की एका पडक्या वाड्यामध्ये, आपण धरूया इथं दिलेलं नाही पडका वाडा वगैरे, पण कल्पना करता येते की त्याचे खरंच त्याचे पूर्वज जे आहेत ते खूप गर्भश्रीमंत होते. त्याशिवाय धनाचे हंडे त्याच्या घरामध्ये असतील. घर पण पडले, त्याला बांधता आलं नाही, त्याच घरात राहतोय मात्र तो पडक्या घरात राहतो, भिक्षा मागतो, घेऊन येतो तुकडे, भाकरीचे तुकडे, आणखीन काय जेवण घेऊन येतो बाहेरून, आणि ते तिथं बाहेरून खातो. त्याला कळलं पण नाही की मी ज्याच्यावर बसलोय त्याच्या खाली धनाचे हंडे आहेत, मोहरा रुतल्या हाती शस्त्रवरी. परित्य ते वैसोनी उपवास करी. कधी कधी जेवणच मिळत नाही आणि उपवासी राहतो, म्हणजे दुःखाला सामोरे जातो, जन्म मरण भोगतो, अत्यंत सारखं दुःखामध्ये असतो, तळमळत असतो दुःखामध्ये. उपवास करी शब्दाचा अर्थ काय? या संसार दुःखानं पछाडलेला असतो. उपवास कशाचे आहेत? या दुःखामुळे येतात.
खाऊ देत नाही ना काय, त्यामुळे उपवासच पडतो सगळा. या दुःखामध्ये खाता येत नाही. बऱ्याचशा घरांमध्ये खूप मोठी संपत्ती असते, धन असतं, पण त्यांच्या विचारामुळं ते धन सुद्धा त्यांना भोगता येत नाही, अशी स्थिती आहे की नाही. काही जण आजारी असतात म्हणून त्यांना खाता येत नाही. काय कोट्यावधी रुपयाची संपत्ती समोर आहे, पण आजारी असतात, हालचाल चालता करता येत नाही, खाता येत नाही, म्हणून खायचं नाही जमत. असून करायचं काय? तसाच मुद्दा इथं आहे. तेथे बैसून उपवास करे का दरिद्र जिये, त्या विषयाचं शिळे तुकडे चगळत बसतो. तुकडे कसले खातो हा? उपवास कसला करतोय? तिथे विषयांचा तुकडं चगळत बसलेला असतो. तुकोबा म्हणतात बघा, न सापडे झाले भूमिगत धन, चरपटी मन तयावरी. हे भूमिगत आहे, पण त्या भूमिगत म्हणजे आवरणानं वेढलेला आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आवरणाची माहिती देण्यासाठी माऊलीने हा दृष्टांत वापरलेला आहे. इथं आवरण हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तो पंच विषयाच्या दारात भिक्षा मागायला जातो कटोरा घेऊन. का? याचं सुख माहिती नाही. तो गो म्हणतात ना, याचे सुख तुम्ही देखील यावरी, मग दारोदारी न हिंडाल. कुणाच्या दारामध्ये आपण जातो? संत सांगतात कुणाच्या हा दारात जाऊ नये, कारण आपण मूळचे श्रीमंत आहोत. मूळचा आनंदाचा साठा मी स्वतःच आहे, माझ्याजवळ आहे नव्हे, मीच आनंदाचा साठा आहे. माझ्याकडे ब्रह्म आहे, माझ्याकडे ज्ञान आहे असा अर्थ नाही बरं काय. मी ब्रह्मरूप आहे, मी ज्ञानरूप आहे. सुख माझ्याकडे नाही, मी सुखरूप आहे. आता हे जेव्हा समजेल तेव्हा त्या पंचविषयाकडे शब्द स्पर्श रूप रसगंध यांच्या दारात मी भिक्षा मागत फिरतो. शब्दाच्या दारात जायचं, अरे मला कोणतरी स्तुती करा, मला चांगलं म्हणा, माझं गुणगान करा, म्हणजे ते ऐकलं की मला धन्यता वाटेल, माझे कान तृप्त होतील. शब्द रूपाच्या दारात जायचं, मला चांगलंच दर्शन झालं पाहिजे, वाईटाचं दर्शन नको. हे रूपाच्या स्पर्शाच्या नंतर आहेत तसे गंध, शब्द स्पर्श रूप रसगंध. प्रत्येक ठिकाणी आपण जात असतो, प्रत्येक ठिकाणी लाचार आणि दैन्य अवस्था असते, म्हणजे दुर्दैव भोगत असतो. इथं म्हणजे निदैवाच्या परिवारी, निदैव शब्दच वापरलेला आहे. माझ्यासारखा कपाळ करंटा कोण असेल, ज्याचे बाप ज्याचे आजोबा पंजोबा श्रीमंत असून त्यांनी त्याला धनाचा साठा बहाल केलेला आहे, पण बहाल केलेल्या धनाच्या साठ्याला त्याला काही कळत नसल्यामुळे, कुठं आहे ते धन माहिती नसल्यामुळे तो अशी वाईट अवस्था भोगतो. तसं मला सुद्धा ते धन कुठं आहे हे माहिती नाही, पण संत सांगतात कुठं धन आहे ते. म्हणजे इथं वर्णन 3 दृष्टांतामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशुद्ध रक्त पिणारा जो गोचिड आहे ना, पहिल्याच दृष्टांतामध्ये अशुद्ध काय विषय, हा मल शक्तीमुळे हे तमोगुणाचं प्रतीक दाखवलंय बरं का. ह्याच्यामध्ये मल शक्ती कार्यरत आहे मायेची, आणि मलामध्ये जे असतात ना वास्तविक सर्व साधक आहेत ना ते रजोगुणी सत्वगुणीच असतात. पण मलयुक्त जे पामर ज्याला शब्द वापरलाय ना, ते पामर जे असतात त्या पामरांना काही कळतच नाही. त्यांना त्यांच्यावरती मायेच्या मलशक्तीचा प्रभाव असतो. आणि ते गुणामध्ये कुठले असतात? तमोगुणाचं प्रतीक आहेत. गोचीड आणि रक्त, अशुद्ध असणारं रक्त हे तमोगुणाचं प्रतीक आहे आणि मल शक्तीचं रूपक वापरतात. दुसरा दृष्टांत बेडकाचा दिलेला आहे. इथं बेडकाची विक्षेप शक्ती दाखवलेली आहे बरं काय. हे रजोगुणाचं प्रतीक आहे, कारण हे काय तिथं पण भलतच सेवन करतो ना. विक्षेप काय करतो? आहे एक भलतच दाखवतो. तसं आहे मत, पण चिखलाकडेच ओढ आहे. विक्षेप शक्तीचं वर्णन केलेलं आहे, रजोगुणाचं वर्णन केलेलं आहे. तो रजोगुणी आहे बेडूक. आणि तिसरा आहे ना, आवरण शक्ती दाखवलेली आहे, जिथं आहे पण दिसतच नाही. नि देवाच्या परिबरी लो ह्या रुतल्या हाती शस्त्रवरी. एवढं सगळं पुरलेलं सोनं धन आहे पण दिसतच नाही. त्यामुळे हंड्यावर बसून दारिद्र्य भोगतो, धनाच्या हंड्यावर बसून दारिद्र्य भोगतो. याच्यासारखं वाईट काही गोष्ट कोणती आहे? आणि हा अंडा माझ्या अंतःकरणामध्ये आहे, कुठं काय बाजूला आहे? कुठेही नाही. तो तिथंच आहे आणि तिथंच असल्यामुळं मला त्याचा पत्ता नाही, एवढीच गोष्ट आहे. म्हणून पत्ता कळत नाही हा आवरण दोष आहे. पापवृत्ती आणि अशुद्ध गोष्टीचं सेवन करणं ही मलवृत्ती आहे.
किंवा मलदोष आहे आणि तमोवृत्ती आहे, तमोगुणाची वृत्ती आहे. अशुद्ध गोष्टीचं सेवन करणं. दुसरी गोष्ट, जिथं आहे ते दिसतच नाही पण भलतंच दिसतं. तिथं आहे मध कमळामध्ये, पण कमळामधला पराग न दिसता बेडकाला जवळचा तो असलेला चिखलच तो सेवन करतो. हे विक्षेप शक्तीचं उदाहरण आहे. विक्षेप शक्ती शब्दाचा अर्थ आहे जशी मलशक्ती ही पापवृत्ती धारण करते आणि अशुद्धाचं सेवन करते, तसं तमोगुणी तसे हे रजोगुणी असतात, ते विषयासक्त असतात. आणि विषयासक्त म्हणजे प्रपंचासक्त असतात. बेडूक जसा चिखलाला आसक्त आहे तसे हे प्रपंचासक्त असतात. म्हणजे त्याचा प्रभाव कशामुळे दाखवतं, तर विषयाकडं विषयाची प्रचंड आसक्ती असते, विषयासाठी तळमळ करण्याची वृत्ती असते, त्यामुळे विक्षेप असतो. आणि तिसरा मुद्दा वापरलेला आहे ते सुखाचं निधान कुठं आहे हे कळत नाही, त्याचा पत्ता कळत नाही, याला आवरण दोष म्हणतात. आणि सत्वगुणाचा प्रभाव असतो. मात्र आहे त्याला कळायला लक्षात यायला लागले, पण नेमकं कुठं आहे, सुख कसं आहे हे कळलेलं असतं, पण सुख कुठं आहे हे कळलेलं नसतं, त्याला आवरण दोष म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं, सत्वगुणाचा प्रभाव. सत्वगुण हा कसा आहे, कशात बांधतो म्हणून सांगितलंय, सुखात बंधात. हे शब्द पुढे आलेलेच आहेत. भगवद्गीता सांगते सुखात बांधून ठेवण्याचं काम सत्वगुण करतो. त्यामुळे याला कळलेलं असतं, सुख असं आहे रे बाबा, परोक्षत्वानं कळलेलं असतं, पण त्याचा नेमका पत्ता माहित नाही. सुखाचं स्थान विसरणे हे आवरण दोषाचं प्रतीक आहे. ह्या तिन्ही दृष्टांतातून मल दोष आणि तमोगुण पहिल्या दृष्टांतामध्ये दाखवलेला आहे, दुसऱ्या दृष्टांतामध्ये विक्षेप दोष आणि त्याचं रजोगुणाचं प्रतीक कसं आहे ते दाखवलेलं आहे, आणि तिसऱ्या दृष्टांतामध्ये आवरण शक्तीचा प्रभाव आणि सत्वगुणानं बांधलं जाणं याचं वर्णन केलेलं आहे माऊलीनं. वर दिसायला गेल्या तर एकदम सोप्या ओव्या वाटतात, पण दृष्टांताच्या खोल आता आपण घुसायला लागलो की आत्ता याचा सिद्धांत काय असेल अशी जिज्ञासा निर्माण होते. ही जिज्ञासू वृत्ती जी आहे ती जिज्ञासू वृत्ती असायलाच पाहिजे. या तिसऱ्या ओळीमधून आपल्याला कळते, नि देवाच्या परिवरे, तिथं जिज्ञासाच असायला पाहिजे. जिज्ञासाशिवाय ते कळणार नाही की कुठं धन लपवलेलं आहे. दुसरी गोष्ट, पहिलीच आहे ना तो पामरच आहे, गोचिड आहे ना तो पामर आहे, आणि नंतर बेडूक आहे ना तो विषयी आहे, आणि पुढचा जो आहे ना निदैवी कमनशिबी तो जिज्ञासू आहे, पण त्याला अजून सापडलेलं नाही. सापडायची इच्छा असेल कदाचित, त्याला कुठंतरी सुख पाहिजे असं वाटत असेल. काय वर्णन करताना माऊली अगदी विशिष्ट पद्धतीने करतात आणि आपल्याला दाखवतात. आता म्हणतात याचा सिद्धांत सांगायला पाहिजे. आता प्रसिद्ध असलेला सिद्धांत माऊली सांगणार आहे. उद्याच्या चिंतनामध्ये आपण बघू. तैसा हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा आरामू, क्या किं भ्राताशी कामो विषयावरी, असा सुंदर दृष्टांत माऊली प्रसिद्ध उभी आहे बरं. काही ज्ञानेश्वरीतली अत्यंत प्रसिद्ध उभी आहे. खूप चिंतन ह्याच्यावरती करावं, खूप खूप लिहावं सारखं, लिहिण्यासारखं यामध्ये आत दडलेलं आहे. फक्त चिंतन करावं लागेल. चिंतनासाठी वरचे 3 दृष्टांत सोडायचे नाही. कारण ह्या ओवीचं चिंतन जर करायचं असेल 60व्या ओवीचं, तर 57, 58 आणि 59 हे 3 दृष्टांत आपण कालच्या आणि आजच्या चिंतनामध्ये पाहिले. त्याचा विचार अगोदरच करावा लागेल, तरच आपल्याला ही 60 नंबरची ओवी समजेल. उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहू. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल.